या ठिकाणी पावसाचं पण आगमन होताना दिसतंय. भर पावसात सामना सुरू होताना दिसतोय तो सार्थक 11 जुई विरुद्ध मास्टर सूर्या 11 कामोट यांच्यामध्ये. तर पाहायचंय साईडला खेळतो शिवालंके, नॉन स्ट्राईकला असेल तो साथ देण्यासाठी अतुल म्हात्रे. तर वैयक्तिक पहिलं सांगायचं होतं पहिलं षटक घेऊन येतो तो मास्टर सूर्या 11 यांच्या बाजूने निकू गोवारी. तर पायाचा इशारा येतो. या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन 7-8 पावलांचं रनअप घेऊन पंचांचा डावा बाजूने राईट आर्म वर द विकेट. समोर असले शिवालंके पॉइंटच्या दिशेने खेळलेला चेंडू त्या ठिकाणी मला वाटतंय बघता बघता चेंडू मात्र जातो सीमारेषेच्या बाहेर. वैयक्तिक संघाचा एक्सप्रेस याला ओळखलं जातं तो गणेश कोळी. नक्कीच कुठेतरी धावा रोखण्यासाठी मोठी जबाबदारी दिली आहे ती कर्णधाराने या गणेश कोळीवरती. पाहायचं कितपत जबाबदारी पार पाडतोय तो गणेश कोळी. समोर मात्र तडाखेबाजाचा फलंदाज अतुल म्हात्रे असेल. पहिला चेंडू उजव्या इष्टीचा भारचा चेंडू देतो. 2 धावा अडवतो आपल्या संघासाठी मास्टर सूर्या 11 संघासाठी तो मात्र सोनू पाटील. आता मात्र पाहायचा पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या बाजून राईट आर्म राऊंड विकेट मारा केला शिवालंकेला. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय पुन्हा एकदा शिवालंके यांचा. काही चेंडू समोरला नाही तो शिवालंकेला. चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. धारदार गोलंदाजी करताना दिसतोय तो गणेश कोळी. चांगली गोलंदाजी केली. ज्या कर्णधाराने आपल्यावर जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना दिसतोय तो मात्र गणेश कोळी. पुढचा चेंडू शिवालंकेला. आता मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र भिरकावून देतो. 6 धावांसाठी खणखणीत सनसनीत फटका म्हणावा लागेल तर शिवालंके यांच्या बॅट मधून. एक चांगला फटका देखना फटका पाहायला मिळाला तो शिवालंके यांच्या बॅट मधून. षटकाराने सांगायची धावसंख्या मात्र होते ती 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती गणेश कोळी याने जखडून ठेवलं होतं ते अतुल म्हात्रे आणि शिवालंकेला. मात्र शेवटच्या चेंडूवरती थोडीशी चूक झाली आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेतला होता शिवालंके आणि चेंडू मात्र पाठवला होता तो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 धावांच्या जोरावर सांगायची धावसंख्या झालेली होती ती 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळताना दिसते ती सार्थक 11 जुया संघाच्या बाजूने. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतोय तो आणखी एक मोठा असा गोलंदाज महमूद आलम. त्या महमूद आलमला प्रत्येक विकेटसाठी पंकज घाडगे यांच्याकडून आणि सँडी भगत यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये. प्रत्येक विकेटसाठी सँडी भगत आणि पंकज घाडगे यांच्याकडून महमूद आलम या गोलंदाजाला 200 रुपये जाहीर झालेले आहेत. पाहायचे कशा प्रकारे महमूद आलम आपल्या संघासाठी कामगिरी करेल. आता मात्र खेळताना दिसतोय तो मास्टर सूर्या 11 संघाच्या बाजूने. तर पाहायचं नेहमी आपण पाहतो या गोलंदाजाला ब्लास्टर या संघाकडून खेळताना. तर पहिला चेंडू घेऊन 12-14 पावलांचं रनअप घेऊन स्ट्राउमर असेल तो अतुल म्हात्रे. मोठा फलंदाज आहे अतुल म्हात्रेने. पहिला चेंडू जो होता ना डोक्याला स्पर्श करून जाणारा चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. चांगली सुरुवात महमूद यांच्या बाजूने. या ठिकाणी आपण पाहतोय शिवालंके एका बाजूला अतुल म्हात्रे. अतुल म्हात्रेची आतापर्यंत अजूनपर्यंत बॅट तळपताना दिसली नाही. नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील त्याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा महमूद आकुटप्यात चेंडू पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू होता. थोडासा डाव्या यष्टीच्या बाजूचा चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता तो अतुल म्हात्रे यांचा. चेंडू काही समजला नाही. पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. आतापर्यंत 2 चेंडू टाकले. दोन्ही चेंडू निर्धाव टाकणारे यशस्वी मात्र होते तो महमूद. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात आपल्या संघासाठी मास्टर 11 संघासाठी ती मात्र महमूद यांच्या बाजूने. तर पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन महमूद समोर असलेला धडाकेबाज फलंदाज अतुल म्हात्रे याला डाव्या यष्टीच्या भारता चेंडूचा पुन्हा एकदा त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र होता तो अतुल म्हात्रे यांचा. चेंडू काही समजला नाही. अजूनपर्यंत 3 चेंडू झाले. 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झाले तो महमूद.
चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी महमूद यांच्या मार्फत. पुन्हा एकदा आता मात्र जोरदार फटका मारला त्या ठिकाणी पायचा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी. मी आधीच बोललेलो की अतुल म्हात्रे सारखा मोठा फलंदाज या ठिकाणी खेळताना दिसतोय आणि हा फलंदाज जास्त वेळ थांबू शकत नाही. मोठे फटकेबाजी पाहायला मिळतील त्याच्या बॅटमधून आणि पहिला षटकार मात्र येतोय खूप उशिराने तो अतुल म्हात्रे यांच्या बॅटमधून. एक नावाजलेला असा हा फलंदाज आहे आणि तेवढ्या ताकदीचा मात्र गोलंदाज त्याच्या समोर मात्र आहे तो महमूद. या महमूदला प्रत्येक विकेटसाठी पंकज घाडगे आणि सँडी भगत यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकले इथे महमूदाने, 3 चेंडू निर्धाव, 4थ्या चेंडूवर मात्र चांगला वेध घेतला अतुल म्हात्रे यानं आणि 6 धावांसाठी चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. तर पाहायचं येणारे 2 चेंडू असतील ते महमूद यांचे आपल्या षटकातील, आपल्या कोट्यातील. समोर असलेले फलंदाज अतुल म्हात्रे आता मात्र त्याचा चांगला फायदा घेतलाय आणि पुन्हा एकदा लागोपाठ हा दुसरा षटकार. आता मात्र अतुल म्हात्रे यापासून थांबणार नाही, थांबताना दिसणार नाही. कुठेतरी भरकटला होता, सलामीला आलेला होता, थोडासा वेळ घेतला, संयमी खेळी केली, त्यानंतर मात्र गोलंदाजावर तुटून पडलं. ते मात्र महमूद याच्यावरती एक मोठ्या गोलंदाजावर तुटून पडतोय तो मोठा असा फलंदाज अतुल म्हात्रे. मी आधीच बोललो होतो अतुल म्हात्रे एक नावाजलेला फलंदाज आहे, तशी वादळी खेळी करताना पण दिसतो अतुल म्हात्रे. आता मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडा खाली राहतोय, चेंडू काही समजलं नाही तो अतुल म्हात्रे याला चेंडू. आणि या ठिकाणी मला वाटतं खराब चेंडू, अवांत धावा +1. या ठिकाणी 2 धावा धावून, 1 धाव धावून 1 खराब आणि अवांत धाव 1+1 या ठिकाणी मिळते. सांगायची धाव संख्या होती ती 36. तिसरं षटक चालू असताना तर पाहायचं या ठिकाणी आणखी एक स्टार खेळाडू सुलक्षण भोईर उर्फ लारा यांचं आगमन होतं या ठिकाणी. तर पाहायचंय पुढचा चेंडू घेऊन महमूद समोर असेल सलामीवर फलंदाज शिवा लंके, ज्याने याआधी आपलातून फलंदाजी केली. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, डाव्या एष्टीचा बाहेरचा चेंडू आणि मला वाटतं हा खराब चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी दबाव दिसतोय तो महमूद यांच्यावरती. पहिले 3 चेंडू सुरेख चेंडू टाकले होते, त्यानंतर पूर्णपणे फायदा मात्र उठवला होता तो अतुल म्हात्रे, पूर्णपणे दबाव टाकला होता तो महमूद यांच्यावरती. आणि आता मात्र लाईन भरकटताना दिसतो तो मात्र महमूद. समोर असलेला फलंदाज शिवा लंके खेळतो, अक्कूटप्प्या चेंडू, अशा प्रकारे चेंडू मात्र कधी शिवा लंके सोडत नाही आणि त्याच प्रयत्नात मात्र या ठिकाणी झेलबाद होतोय शिवा लंके. संघाला मिळालेले पहिले यश, एक यशस्वी असा गोलंदाज महमूद. पहिला धक्का, मोठा मासा मात्र गाळायला लागतोय तो शिवा लंके. संघ धाव संख्या होते ती 37. एक गडी बाद 37. आणि या ठिकाणी महमूद याला प्रत्येक विकेटसाठी सँडी भगत आणि पंकज घाडगे यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेले होते. त्याने या सामन्यानंतर ते घेऊन जायचं आहे. तर पाहायचं या ठिकाणी मोठा फलंदाज बाद होऊन गेलाय तो मात्र शिवा लंकेच्या स्वरूपात आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र येतो तो. त्याची जागा भरून घेण्यासाठी येतोय तो एक रायगडचा स्टार, मोठा बॅट्समन, मोठा फलंदाज रोशन म्हात्रे. दोन 2023 मध्ये झालेले कामोठी प्रीमियर लीग, या कामोठी प्रीमियर लीग मधील मॅन ऑफ द सिरीजचा ज्याने किताब पटकावला होता, ज्याने आपल्या फलंदाजीचा जोर दाखवला होता, फलंदाजीने प्रत्येक प्रेक्षकांची, खेळाडूंची मनं जिंकली होती, तोच हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय तो मात्र रोशन म्हात्रे. तर स्ट्राईकला मात्र खेळेल अतुल म्हात्रे. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीने 4थं षटक घेऊन निकू गोवारी. पाहायच्या ठिकाणी पंचांकडे दाद मागतायत आणि मला वाटतं या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फलंदाज बाद होतोय. शिवा लंके यांच्या मागोमाग अतुल म्हात्रे बाद होताना दिसतोय. संघाला मिळालेला आणखी एक मोठा धक्का अतुल म्हात्रे यांच्या स्वरूपात. ज्या गोलंदाजाने प्रथम षटक टाकताना 12 धावा खर्च केल्या होत्या, तोच हा गोलंदाज निकू गोवारी. त्याच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी दिली ती कर्णधाराने.
आणि त्याच्याशी ती जबाबदारी पार पाडताना मात्र दिसतोय तो निक्कू गोवारी. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून दिला आपल्या संघाला, मास्टर सूर्या 11 संघाला, आणि दुसरा गडी बाद करून दिला तो मात्र अतुल म्हात्रे यांच्या स्वरूपात. चांगले यश प्राप्त करून दिले ते मात्र निक्कू गोवारी यांनी आपल्या संघासाठी. तर पाहायचंय आणखी एक मोठा फलंदाज आपल्याला येताना दिसतो. फलंदाजासाठी मक्कू भगत सार्थक 11 जुई या संघाच्या बाजूने खेळताना दिसेल तो मक्कू भगत. तर पाहायचंय प्रोफेशनल कॉमेंट्री ना. तर पाहायचंय मक्कू भगत जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. डाव्या शेच्या बाहेरचा चेंडू आणि मला वाटतं हा बॅट कट. एक धाव तो मात्र या ठिकाणी मिळते ते मक्कू याला. स्वतःचं खातं खोलतोय, वैयक्तिक खातं खोलतोय संघासाठी तो मात्र मक्कू भगत. तर पाहायचा आत्ता मात्र एक नावाजलेला फलंदाज ज्याची ख्याती आहे रायगड जिल्ह्यामध्ये, तोच हा रोशन म्हात्रे प्रथम स्ट्राईकला येताना दिसतो. तर समोर मात्र असेल तो निक्कू गोवारी. आपण बघतो बऱ्याच वेळा दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये खेळताना दिसतात, मात्र KPLच्या मार्फत आता मात्र दोघांच्या आमने सामने खेळताना दिसतात. निक्कू गोवारी यांचा पहिला चेंडूचा वेट घेतला, चेंडूला मात्र पाठवलं लॉंग ऑफच्या दिशेने. 6 धावांसाठी दाखवून दिलं या रोशन म्हात्रेने आपल्या फलंदाजीचा जोर. का आहे मी या कामोठे नगरीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये फेमस. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवरती षटकार मारलाय तो रोशन म्हात्रे याने. 2023चा मॅन ऑफ द सिरीज किताब पटकावला होता ह्याच खेळाडूने. तोच फलंदाज रोशन म्हात्रे खेळताना दिसतोय. नक्कीच अशाच प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळेल त्याच्या बॅटमधून आपल्याला. तर पाहायचा पुढचा चेंडू समोर असेल तो धडाकेबाज फलंदाज रोशन म्हात्रे. निक्कू गोवारेचा आकुट पद्धतीचा चेंडू चांगला कमबॅक करताना दिसतो या ठिकाणी मात्र तो निक्कू गोवारी. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय तो मात्र निक्कू गोवारी. पुन्हा एकदा निक्कू गोवारी यांचा पुढचा चेंडू आतापर्यंत पूर्णपणे जखडून ठेवला आहे ते निक्कू गोवारी याने. यावर्षी रायगड प्रीमियर लीग या ठिकाणी होणार आहे. त्या लीग मध्ये वैष्णवी कोडाल या संघाचा संघनायक म्हणून आहे तो रोशन म्हात्रे. तोच खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा चांगला कमबॅक पाहायला मिळतो निक्कू गोवारी यांचा. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता तो रोशन म्हात्रे आणि त्यानंतर मात्र वारंवार 3 चेंडू निर्धाव टाकला, यशस्वी झाला तो मात्र निक्कू गोवारी. दोन्ही महान खेळाडू आहेत. एका बाजूला ते रोशन म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला निक्कू गोवारी. षटकार मारून सुद्धा त्यानंतर आपली धारदार गोलंदाजी दाखवली ती निक्कू गोवारी याने. दाखवून दिले निक्कू गोवारी याने मी पण या ठिकाणी मोठा गोलंदाज आहे. त्या ठिकाणी मला वाटतं 4 षटकर संपताय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती 44. या ठिकाणी आपण सामना पाहतोय सार्थक 11 जुई विरुद्ध मास्टर सूर्या 11 यांच्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या होते ते 44. 2 गडी बाद झाले, शिवा लंके आणि अतुल म्हात्रे. आणि आता मात्र मैदानामध्ये दिसत आहे एका बाजूला रोशन म्हात्रे, दुसऱ्या बाजूला मक्कू भगत. तर पाहायचं येणारे 6 चेंडू असतील. शेवटचा षटक घेऊन येतोय तो मात्र गोलंदाज प्रणय शेळके. पाहायचंय या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतायत ते सार्थक 11 जुई या संघाचे खेळाडू. स्ट्राईकला खेळेल तो मक्कू भगत, नॉन स्ट्राईकला असेल तो मात्र रोशन म्हात्रे. तर पहिला चेंडू प्रणय यांचा. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, चकवा देऊन जाणार हा चेंडू होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रणय यांच्या मार्फत. चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजाने आपल्या संघासाठी. 6 चेंडू
शेवटचे 6 चेंडू घेऊन आला होता तो प्रणय. पहिला चेंडू टाकला तो मात्र निर्धाव. येणारे 5 चेंडू असतील. हाणामारी करावी लागेल मक्कू याला. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. किपर मात्र चूक करतो. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू जाणार होता आणि या ठिकाणी बायच्या स्वरूपात मात्र मिळतोय 1 धाव. एका धावन संघ धावसंख्या होते ते 45 धावसंख्या होते या ठिकाणी. तर आता मात्र येणारे 4 चेंडू असतील शेवटच्या षटकातील. समोर मात्र असेल तो रोशन म्हात्रे. नक्की 4चे 4 चेंडू जर रोशन म्हात्रे खेळला ना तर नक्कीच षटकार चौकारात पाऊस पाहायला मिळेल या ठिकाणी. तर पाहायचं प्रणयांचा पुढचा चेंडू रोशन यांना. पहिला चेंडू चांगला चेंडू या ठिकाणी मला वाटतं बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातो तो हर्षद तरुणकर यांच्या हातामध्ये. संघाला मिळाला हा तिसरा धक्का, मोठा धक्का. 3 गडी बाद 85 धावसंख्या आहे. मोठमोठे खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला आतापर्यंत. सार्थक 11 जुई या संघाच्या मार्फत शिवालंके बाद झाला, त्यानंतर अतुल म्हात्रे बाद झाला, त्यानंतर मात्र मोठा फलंदाज आणखी बाद होताना दिसतोय तो रोशन म्हात्रे. तर पाहायचंय आणखी एक मोठा फलंदाज आपल्या समोर येतोय तो मात्र दीपक शिंदे. येणारे 2-3 चेंडू असतील. आपण पाहतोय नेहमीच रायझिंग स्टार या संघाकडून खेळताना हा खेळाडू दिसतोय. त्याची वर्णी लागताना दिसते या संघामध्ये. सार्थक 11 जुई या संघाकडून वरच्या फलंदाजीमध्ये फलंदाजी करताना दिसतोय तो दीपक शिंदे. पाहायचं येणारे 3 चेंडू असेल आणि या 3 चेंडू कशा प्रकारे खेळतो तो दीपक शिंदे उर्फ शेरी. दीपक शिंदे उर्फ शेरी. तर पाहायचंय प्रणय टू दीपक. पाहायचं शेवटचे 3 चेंडू समोर असेल तो मात्र दीपक. पुढचा चेंडू असेल तो प्रणयाचा. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता दीपक याचा. पूर्णपणे प्रयत्न फसतोय. मोठे फटके मारण्याची ताकद आहे दीपक मध्ये. मोठा फलंदाज आहे कामोठ्या नगरीमध्ये. आपण नेहमी पाहतोय सोमवार ते रविवार याच मैदानामध्ये तो प्रॅक्टिस करताना दिसतो. तोच फलंदाज खेळताना दीपक शिंदे स्ट्राईकला. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. धावचित होताना दिसताना हा खराब चेंडू. अवांतर प्रकारे धाव या ठिकाणी नक्कीच मिळणार, परंतु गडी मात्र बाद होतोय दीपक शिंदे यांच्या मार्फत. तर पाहायचंय पंचांचा निर्णय या ठिकाणी सांगायचंय. पंचांचे कोणी वाद घालायचे नाही या ठिकाणी. आयोजकांकडून सूचना केल्या आहेत याआधीच पंचांचे वाद घालायचे नाही. पंचांचा जो निर्णय असेल तो मान्य करावाच लागेल. तर पाहायचं या ठिकाणी अवांतर धाव मिळते आणि गडी मात्र गमावा लागतो तो सार्थक 11 जुई या संघाला दीपक शिंदे यांच्या स्वरूपात. तर पाहायचं नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये स्वप्नील तलप. तर आता मात्र समोर असेल तो मात्र मक्कू भगत. प्रणय आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. जी जबाबदारी दिली होती ती पूर्णपणे पार पाडताना दिसतोय तो मात्र प्रणय. येणारे 2 चेंडू असतील. या 2 चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करेल तो पाहायचा मक्कू भगत. पाहायचं या ठिकाणी थोडस स्वतः कर्णधार सोनू पाटील पंचांची थोडीशी चर्चा करताना दिसतोय या ठिकाणी. येणारे 2 चेंडू असतील. या पहिल्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे फेस करतो तो पाहायचंय मक्कू भगत. पुढचा चेंडू समोर असलेले फलंदाज मक्कू या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. चांगला फटका पाहायला मिळाला तो मक्कू भगत यांच्या मार्फत. देखना फटका होता, चांगला फटका होता. 6 धावांसंख्या धावसंख्या होती ती 52. शेवट षटक चालू असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती प्रणय यांच्या मार्फत. पाहायचा शेवटचा चेंडू असेल समोर मात्र असेल तो मक्कू. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. पाहायचंय धावचित करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा या ठिकाणी मला वाटतंय बाद. धावच्या स्वरूपात बाद होते तो मक्कू. संघाला मिळाला 4था धक्का. या ठिकाणी मला वाटते धावसंख्या होती ती
5 षटकांच्या समाप्तीनंतर 52-53 धावांचं उद्दिष्ट मात्र असेल ते इथे मास्टर सूर्या 11 संघाला. यानंतर दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होईल. दुसऱ्या सत्रासाठी आपल्या समोर धावतो समालोचन देण्यासाठी कामोडेचा गोड आवाज आपल्या समोर येतोय. तो मात्र आपला लाडका बंधू जेडी आपल्या समोर येतो धावतो समालोचन देण्यासाठी. धन्यवाद. माननीय श्री जगदीश पाटील सर यांचं या स्पर्धेसाठी आमंत्रण या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. माननीय श्री जगदीश पाटील सर. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सार्थक 11 जुई विपक्ष मास्टर सूर्या 11 या दोन संघांच्या दरम्यान त्या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मास्टर सूर्या 11 कामोटे या संघानं सार्थक 11 जुई संघासमोर मात्र फलंदाजीचं आव्हान ठेवलं होतं. फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि प्रथम फलंदाजी करत असताना सार्थक 11 जुई या संघानं धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 52 धावा आणि विजयासाठी 53 धावाचं लक्ष्य मास्टर सूर्या 11 कामोटे या संघासमोर असणार आहे. मित्रांनो, आपण या स्पर्धेसाठी नामांकन अर्थातच स्पॉन्सरशिपचं नामांकन पाहतोय आणि या स्पर्धेसाठी अगदी आपल्याला ज्या ज्या दात्यांकडून स्पॉन्सरशिप मिळाली त्यांचा उल्लेख करणं आपलं आद्य कर्तव्य असतं. म्हणून ग्लिस्टर कंपनीचं आपण या ठिकाणी पाहतोय स्पॉन्सर बाय सचिन लावंद सर. शिरसाट स्पोर्ट्स को स्पॉन्सर बाय अंबादास शिरसाट अहमदनगर यांच्या माध्यमातून आपण स्पॉन्सरशिप पाहतोय. बॉल या स्पर्धेसाठी जे स्पॉन्सर केलेत आहेत जे दिले गेलेत ते आपण पाहतोय स्पोर्ट्स प्लॅनेट करंजाळे यांच्या माध्यमातून आपल्याला बॉल देण्यात आले आहेत. फर्स्ट अँड सेकंड प्राईजची जी ट्रॉफी आपण पाहतोय आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष कामोटे क्रिकेट असोसिएशन प्रेसिडेंट माननीय श्री सागर भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. ही सन्मान चिन्ह जी पाहतोय आपण या स्पर्धेसाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांसाठी आपण त्यांचा सन्मान करतो आणि ही जी आकर्षक सन्मान चिन्ह पाहतोय ते आमच्या श्री गणेशा 11चे सदस्य माननीय श्री संदीप पाचपुते सर सोहम रोड लाईन्स साहिल रोड लाईन्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. मॅन ऑफ दी मॅचचं सुरेश डोंगरे नवनाथ इतापे आणि प्रवीण दाते निशांत डिंगडॉंग 11 कामोटेचे हे खेळाडू आणि या खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची ही पारितोषिकं या ट्रॉफीज देण्यात आल्यात. बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डर मॅन ऑफ द सिरीज हे जे पाहतोय आपण माननीय श्री सागर पाटील केविन सागर पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले. बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर यांच्यासाठी शूज जे दिले गेलेत ना ते आमचे सन्माननीय मित्र अमित गोवारी अर्थातच गुणवंत गोवारी चेरोबा डेव्हलपरचे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे लाईव्ह जे पाहतो आपण या लाईव्हसाठी आपल्याला सौजन्य लाभलं गेलं संकेत देशमुख अर्थातच झिऑन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण 2 दिवस या स्पर्धेच्या या कामोटे प्रीमियर लीग रेनी रबर बॉल सीझनच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि यासाठी लाईव्हसाठी हे जे सौजन्य पाहायला मिळते संकेत देशमुख यांना पाहिजे. आणि अंपायरसाठी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आज दिवसभर अंपायर्स म्हणून पंच म्हणून या मैदानाच्या आतमध्ये या क्रिकेटची निरंतर सेवा करताना आपण पाहतोय विशाल पाटील सर रसायनीमधून आणि दीपक बोराडे सर घाटकोपरवरून या दोनही पंचांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो आणि मैदानाच्या आतमध्ये जातो. ये दोनों का नाम लेते जाओ सिरशाट स्पोर्ट्स माफ करा मित्रांनो, आपण मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज पाहतोय ना त्या ट्रॉफीज आपण महेंद्र चौधरी यांच्या माध्यमातून पाहतोय. आणि अंपायरसाठी अंपायर्स सौजन्य जे पाहतोय ते सुरेश डोंगरे नवनाथ इताफे आणि प्रवीण दाते या 3 मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाहतोय. रविराज काळूराम भगत
बरोबर. आणि या स्पर्धेसाठी सकाळचं सत्र, संध्याकाळचं सत्र, नाश्ता आणि चहा रवींद्र काळूराम भगत आमचे सन्माननीय मित्र सरांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. सर्व स्पॉन्सरांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद देतो आणि मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय. आपण मैदानाच्या आतमध्ये मॅच पाहतोय. मॅच नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा सामना पाहतोय. 52 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 53 धावा विजयासाठी करायच्या त्या सार्थक 11 जुई संघाला. आणि पहिलं सलामीचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय अतुल म्हात्रे. पहिला चेंडू प्रणय आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. मित्रांनो अवांतर धावेने सुरुवात होतीये मास्टर सूर्या 11 कामोटे संघाची. एक धाव धावपलकावरती लागते आणि अतुल म्हात्रेचा पहिला चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अवांतर पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारचा लिगल डिलिव्हरी पाहायला मिळत नाही, परंतु धाव संख्या मात्र होतीये म्हणजे उर्वरित 30 चेंडूवरती 52 धावा. प्रणयसाठी चेंडू टाकला जातोय. आता मात्र थोडासा चेंडू उजव्या एसटी लगत टाकला जातोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र अतुल म्हात्रेची आपल्याला नक्कीच चांगली पाहायला मिळते. नॉन स्ट्राईकवरती आपल्याला कामोट्याचा वंडर बॉय अर्थात मास्टर सूर्या 11चा कर्णधार पाहायला मिळतोय सोनू पाटील अर्थातच प्रसन्न पाटील. आता पुन्हा एकदा चेंडू पहा काय पाहायला मिळतोय. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू भटकटणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉल. या षटकातील दुसरी इलिगल डिलिव्हरी पाहायला मिळते. वाईट चेंडू, खराब चेंडू. आपण अगदी समालोचन कक्षामधून पाहतोय त्या ठिकाणी छायाचित्रण करण्याचं काम कॅमेरामन आमचे अतुल मित्राच्या मार्फत केलं जाते. आणि या ठिकाणी काय पाहायला मिळते आपल्याला पॉईंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिले गेले. अगदी तडाखेदार फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी चेंडूला अडवलं जाते. भूषण केंद्रे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं होते. नॉन स्ट्राईकला उभा असलेला सोनू पाटील आता स्ट्राईक एंडवरती येतोय. 2 लिगल डिलिव्हरी पाहायला मिळते. धावफलक 3 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. अद्याप 2 चेंडूंवरती कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाही. सोनू पाटीलसाठी चेंडू टाकला जातो. त्याला मात्र थर्डमॅनच्या दिशेने खेळलं जाते. हलक्या हातानं एक धाव घेतली जाते. यष्टी रक्षक दीपक शिंदे अर्थातच शेरी अगदी संत गतीने आपल्याला सुरुवात पाहायला मिळते मास्टर सूर्या 11 कामोटे संघाची. फलंदाजीचा जर जोर पाहिला मास्टर सूर्या 11 कामोटे संघामध्ये तर नक्कीच फलंदाजीचा लाईनअप अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये सुरुवात मात्र गांभीर्याने केली जाते. थोडीशी सावधानपूर्वक ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिले. सीमारेषा पार पाहायला मिळेल षटकार उत्तुंग कलात्मकता. या फटक्यातील प्रणयची फलंदाजीची लय काय आहे ती या फटक्यामधून दाखवून देतोय. अप्रतिम दर्जाचा सुपर स्ट्रायकर स्ट्रोक पाहायला मिळतोय प्रणयच्या बॅटमधून षटकाराच्या रूपाने. अतुल म्हात्रेवरती आक्रमण चढवलं गेलंय. डोळ्याचं पारणं फेरणारा पुढचा फटका पाहायला मिळतोय. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय एकदा दर्जेदार. आणि रवी कडू मित्रांनो कामोटे प्रीमियर लीग 2023 मध्ये ज्या खेळाडूला बेस्ट फिल्डर सुरेख क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू म्हणून निवड झाली होती ना, त्या क्षेत्ररक्षकाकडनं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव खर्च केली आहे. मूर्ती लहान कीर्ति महान, कद छोटा लेकिन जंप लंबी. रवि कडू के माध्यम से मैदान के अंदर दिखती हुई. आणि संघ मालक आहेत. खेळाडू वृत्ती धावफलक आपण 11 धावा पाहतोय धावफलकावरती. एका षटकाराच्या साह्यानं 2 वाईड आणि 3 सिंगल पाहायला मिळत आहेत. इथे काय पाहायला मिळतंय इट्स डॉट बॉल. लिगल डिलिव्हरी षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतंय, संपलं जातंय. धावफलकावरती 11 धावा पाहायला मिळत आहेत. 53 धावांचा पाठलाग करत असताना
म्हणजे ज्या सरासरीनं धावा त्या ठिकाणी मास्टर सूर्य 11 कामोठे संघाला जमवायच्यात त्या सरासरीच्या धावा आपल्याला येताना पाहायला मिळतात. 11च्या सरासरीने जर धावा जमवल्या तर 55 धावा 5 षटकामध्ये धावफलकावरती लागल्या जातात, जाऊ शकतात. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, त्यातली त्यात हा रबर बॉल क्रिकेटचा खेळ आहे. म्हणजे या खेळामध्ये जर तर चालतच नाही. टेनिस बॉलचा क्रिकेट वेगळा पाहायला मिळतो. इथे आलेली संधी तुम्ही गमावता कामा नये. कामोठे प्रीमियर लीग म्हटलं की रोशन म्हात्रे या खेळाडूचा उल्लेख केला जातो. मग ते टेनिस बॉल कामोठे प्रीमियर लीग असो किंवा रबर बॉल कामोठे प्रीमियर लीग असो. आणि दुसरं षटक घेऊन हा कामोठ्यातील एक अप्रतिम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आपल्या सार्थक 11 जुई संघाकडनं गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. रोशन म्हात्रे आणि प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती. वाईड चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, अतिरिक्त लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू, अवांतर धावेनं सुरुवात षटकाची होताना पाहायला मिळते. अतुल म्हात्रेची सुरुवात अशीच झाली होती. इथे सुद्धा काय पाहायला मिळते, आता मात्र बॅटची हलकीची कडा घेऊन चेंडू जमिनीवरती आदळल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. प्राची 11 नौपाडा आणि निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंग संघनायक. चला विनंती असेल, नाणेफेकीचा कौल बाकी आहे. निशांत डिंगडॉंग आणि प्राची 11 नौपाडा विनंती असेल. चला खोलवर पद्धतीचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू हळूवार पद्धतीने त्या ठिकाणी खोदून चेंडूला काढलं जात आहे. एक धाव, एकाच धावेवरती समाधान. पुन्हा एकदा विनंती करतो, प्राची 11 नौपाडा आणि निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंग संघनायक. ओके, प्राची 11चे संघनायक या ठिकाणी आहेत निशांत डिंगडॉंग. चला डॉट चेंडू दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुनील येवले किंवा बारक्या कांबळे, चला कोणीतरी या आयकॉन आणि कॅप्टन पैकी. सुनील येवले साईडने, खेळाडूंना तुम्ही त्रास देऊ नका मैदानाच्या आतमध्ये सामना चालू असताना. चला दिस सोनू पाटील ब्रँडेड शॉट बिगिनिंग लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑन. आणि हा काय पाहतोय आपण, उत्तुंग गगनभेदी षटकार पाहायला मिळतोय. रोशन म्हात्रेवरती चढवलेलं आक्रमण सोनू पाटीलच्या माध्यमातून मनाला प्रसन्न करणारा हा प्रसन्न फटका पाहतोय प्रसन्न पाटीलच्या बॅटमधून. मित्रांनो अगदी रोशन म्हात्रे आणि सोनू पाटील या दोन खेळाडूंना आपण जय हनुमान क्रिकेट क्लब कामोठे या टीम कडून वारंवार रायगडमध्ये कुठेही मॅचेस असू द्या आपण मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहतो. जाणून आहेत एकमेकांना, बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन सोनू पाटील झेल होण्याची संधी, अतुल म्हात्रे चेंडू खाली, झेल टिपला जाते. सोनू पाटीलची खेळी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात. एका चेंडूवरती सोनू पाटीलचं नाव, तर त्याच्या पुढील चेंडूवरती रोशन म्हात्रेच्या गोलंदाजीची मोहर लावताना अतुल पाटीलचा अप्रतिम दर्जाचा झेल पाहायला मिळतोय. सोनू पाटीलची खेळी येते मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात. एकोणीस धावा, 19. 53 करायच्यात, कॅल्क्युलेट कर ना किती पाहिजे.
34 धावांची गरज अजूनही उर्वरित 19 चेंडू आणि 34 धावा. या सुनील येवले सर या चला. नाणेफेकीचा कौल करतोय मी. अरविंद काका शिंदे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. प्राची 11 नौपाडा आणि निशांत डिंगडॉंग 11 कामोटे दोन संघ. इलेव्हन स्टार कामोटे संघाकडून चेतन कसले यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचे पारितोषिक लावण्यात आले. कृपया नोंद करा. दरम्यान सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल होतोय आणि या ठिकाणी टॉसची मागणी केली जाते. निशांत डिंगडॉंग 11 कामोटे नाणेफेकीचा कौल जिंकतायत आणि ते निर्णय घेतायत. तो निर्णय आपल्यापर्यंत कळवला आहे. सुनील येवले लवकरात लवकर कळवा. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. धावपलकावरती 19 स्थिर धावपलक पाहायला मिळते. उर्वरित 18 चेंडू आणि 34 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. चला घाई करा शिवालंके. आतापर्यंतची मॅचची समरी जर आपण पाहिली ना तर पहिलं षटक अतुल म्हात्रे यांनी हाताळलं होतं. त्यामध्ये 2 वाईट चेंडू टाकले होते परंतु रन जर पाहिल्या तर 11 धावा खर्च केल्या होत्या. आणि रोशन म्हात्रेचं जर षटक पाहिलं ना तर रोशन म्हात्रेने आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. 1 विकेट घेतली आहे आणि 1 वाईट टाकला होता. तिसरं षटक येऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत शिवालंके. निगोज गावचा हा खेळाडू अगदी कामोट्यामध्ये नोकरी धंद्यानिमित्त स्थायिक झालेला परंतु आपल्या क्रिकेटची मोहर दाखवतोय. पहिला चेंडू टाकला जातोय अगदी हळूवार पद्धतीने चेंडू. त्या चेंडूला थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येऊन घेणार तोपर्यंत एक धाव घेतली जाते. दुसरी धाव इथे धावबाची संधी होईल काय आणि सुरक्षित झोन मध्ये मात्र आपण पाहतोय प्रणय गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आपल्या जागेवरती अगदी वेळेत जाऊन पोहोचतायत. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जात आहेत. उर्वरित 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 धावांची गरज असणार आहे. आमचे गुणलेखक आमच्या बरोबर जोडले गेलेले प्रतीक गोवारी आम्हाला कळवत आहेत 17 चेंडू आणि 32 धावा. पहा गुणलेखकामध्ये एक विविधता असते. ती विविधता आपल्याला प्रतीक गोवारी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणजे अगदी बॅट्समनची नावं जर आपण पाहिली तर ब्लॅक पेनने रंगवली जातात. षटकार पाहिला तर ग्रीन पेनने रंगवले जातात. चौकार जर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला तर चौकार सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ग्रीन इथे झेल होण्याची संधी होती. अगदी उंच उडी घेतली होती परंतु आवाक्याच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. झेल निसटतोय आणि आता वरुण राजाचं आगमन मैदानावरती आपल्याला पिचवरती पाहायला मिळतंय. म्हणजे ही सुवर्ण संधी असणार आहे सार्थक 11 जुई संघासाठी. कारण ज्यावेळेस पिच ओलं होतं पिचवरती पाऊस येतो त्यावेळेस मात्र गोलंदाजाला त्या ठिकाणी एक आधार मिळत असतो गोलंदाजीच्या जोरवरती. इथे तो मिळणार काय. शिवालंके हळुवार पद्धतीने गुड लेंथला चेंडू टाकून चेंडू काढून घेतला जातोय. अगदी चेतन कसले याच्यासाठी प्राइज आलेले आहे 200 रुपयांचं 11 स्टार कामोटे संघाकडून. षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आले. ते पटकवलं जाणार काय. परंतु गोलंदाजी मात्र 3 चेंडूवरती 3 धावा दिल्यात आतापर्यंत शिवाने. काटकसरीचं षटक म्हणावं लागेल. फुल टॉस पद्धतीचा चेंडू परंतु पाहिजे तेवढा समाचार नाही घेता आला. 1 धाव घेतली झाली. एडी कांबळे अगदी वेगाने चेंडूवरती येत आहेत. गणेश कांबळे उर्फ ॲडी. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय वेगानं चेंडूला घेतोय फेकतोय. रवी कडू आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. शिवाचं षटक मात्र अद्याप खूप चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय.
कारण शिवानं आतापर्यंत धावा मात्र कमीत कमी खर्च केला, तर इथून मात्र कमबॅक करताना शिवालंके पाहायला मिळतोय. अगदी मास्टर सूर्या 11 कामोटे संघाच्या फलंदाजांना रोखून ठेवण्याचं काम केलंय. आता मात्र मोठा फटका लावलाय, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती शेलाच्या डोक्यावरून चेंडू जाईल आरपार, षटकार पाहायला मिळेल. 6 धावांसाठी एक महत्वपूर्ण 6 धावांचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 200 रुपयांचे पारितोषिक चेतन कसले याच्यासाठी आमच्यापर्यंत जमा होते. आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निशांत डिंगडॉंग 11 कामोटे संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय, आमच्यापर्यंत कळवत आहेत. डिंगडॉंग 11 निशांत इंटरप्राइजेस मॅनेजर बाबू फापाळे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 12 चेंडू आणि 23 धावांची गरज विजयासाठी मास्टर सूर्या 11 कामोटे संघाला. पहा, आयोजन कमिटीकडून एक सूचना आहे, ज्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी प्राइज अनाऊन्स करायचे त्यावेळेस तुम्ही पैसे जमा करा. प्राइज जर मारलं तर ते पैसे आपण त्या खेळाडूला देऊ, अन्यथा ते पैसे आपण आयोजन कमिटीसाठी वापरू. हा आयोजन कमिटीचा डिसिजन आहे. शिवालंके आमच्यापर्यंत हा निर्णय कळवतात आहे की जर बक्षीस लावलं तर ते बक्षीस आयोजन कमिटीमध्ये जमा करा. खेळाडूने जर ते बक्षीस पटकावलं तर नक्कीच ते खेळाडूला दिलं जाईल. हा, आणि जर ऑनलाईन असेल तर त्या ठिकाणी आमचे सन्माननीय मित्र जीवन क्रिकचे मालक संदेश भाऊ भगत कळवत आहेत, माझ्या QR कोडवरती पाठवा. मॅच चालू करा पंच, जास्त वेळ नका घेऊ. मित्रांनो, येणारे 12 चेंडू असणारे, 23 धावांची गरज असणारे. वरुण राजाचं आगमन मैदानावरती अगदी पाहायला मिळते. रिपरिप 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 धारा मैदानाच्या वरती कोसळताना पाहायला मिळतेत. ढगाला लागली कळ आणि पाणी इथं थेंब थेंब नव्हे तर रपा रपा गळ असं म्हणावं लागेल. जोरानं पाऊस चालू झालाय आणि या रबर बॉल टेनिस ची आपल्याला रबर बॉल स्पर्धेची हीच खासियत पाहायला मिळते. होत्याचं नव्हतं करणारा सांघिक दुसरं आणि वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं षटक घेऊन अतुल मात्रे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू टाकला जातोय, सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दिशा मात्र सुरेख पाहायला मिळते. पंचांकडे आशाभूत नजरेनं वाईटची मागणी केली जाते, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम असणार आणि हेच पंचांचं काम असतं. वारंवार पंचांची उंगली करायची नसते. पंचांनी उंगली केली तर मैदानाच्या बाहेर यावं लागतं. त्या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये आपला खेळ दाखवावा लागेल. उर्वरित 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. अतुल मात्रे गोलंदाजी मार्गवरती. आता अंगाचा वेध घेऊन चेंडू जातोय, त्या ठिकाणी आपल्याला वाईटला स्लिप पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक येत आहेत एजाज भाई इगल लिगल कामोटे संघाचे, आपण बोलतो ना सर्वे सर्वा, त्यांना पाहतोय आपण क्षेत्ररक्षक म्हणून. त्या ठिकाणी लेग स्लिपला अगदी बाउंड्री लाईनवरती सीमारेषेवरती क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका पाहायला मिळतो. दरम्यान बॅटच्या फ्लॅट 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 चेंडू सीमारेषा पार, तज्ञांच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी फटका पाहायला मिळतोय. कलात्मकता, सुईतून जसा धागा ओवावा असा फटका ओला, फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केले. गोलंदाजाच्या आलेल्या वेगाचा वापर करत त्याच्यावरती फक्त बॅटने दिशा दिली जाते आणि काय खूपसूरत फटका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते चेतन कसलेच्या माध्यमातून. पहा, चेतन कसलेच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, म्हणजे 400 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी पटकावलंय. विनंती असेल 400 रुपये जमा करा. आता याआधी प्रणय जे करायला गेला होता ना, ते आता चेतन करायला गेलाय. चेतननी पहिल्यांदा सरळ उंगली केली होती, आता टेडी उंगली केली आणि
क्रिकेटच्या बा खेळामध्ये म्हटलं आता अगर सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की ज़रूरत नहीं पड़ती। अगर नहीं निकल रहा है सीधी उंगली से तो करो, लेकिन सीधी उंगली से आ रहा है तो नहीं। चलो, उर्वरित 8 चेंडू आणि 15 धावांची गरज। प्रणय पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडूला ढकलून जातोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, 1 बाउन्स, चौकार। 4 धावा पाहायला मिळत आहेत। येणारे 7 चेंडू आणि 11 धावा विजयासाठी सामना अजूनही बरोबरीत चाललाय मित्रांनो। कधी कधी नाणं झुकतंय ते मास्टर सूर्या 11 कामोठेच्या बाजूने, तर कधी कधी सामना झुकतोय सार्थक 11 जुई नौपाडाच्या बाजूने। प्रणय मोठा फटका, शिवालंके चेंडू खाली झेल। आता पुन्हा एकदा आपण काय पाहतोय, सामना गेलाय सार्थक 11 जुई नौपाडाच्या बाजूने। प्रणयची विकेट घेतली गेली आणि आतापर्यंत पहा मॅच कशी झाली पाहिजे मित्रांनो, मॅच अशी झाली पाहिजे 11च्या रन रेटचं टार्गेट पाहिजे। शेवटच्या षटकामध्ये सुद्धा 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे आणि पहिल्या षटकामध्ये सुद्धा 11 आले होते। दोनही मॅच अटीतटीची लढत जशाच तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना लढाई करताना आपल्याला पाहायला मिळते। आता या शेवटच्या षटकामध्ये कोण कोणावर भारी पडणार, फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज, मास्टर सूर्या 11 कामुटे की सार्थक 11 जुई, पाहण्यासारखी मॅच असणार। एका बाजूला आपण पाहतोय संघमालक म्हणून रवी भाऊ कडू, दुसऱ्या बाजूला पाहतोय आमचे सन्माननीय मित्र अतुल पाटील। याच्यानंतर विनंती असणारे प्राची 11 नौपाडा या संघाला की आपण फलंदाजीसाठी आपले 2 फलंदाज रेडी ठेवायचे। निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंग कामोठे संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि मॅच संपल्या विनंती असेल निशांत इंटरनॅशनल डिंगडॉंग आपण लगेच आपले प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचंय आणि अतिरिक्त 2 आपले 12वे खेळाडू प्रत्येक संघानं समालोचन कक्षामध्ये पाठवायचे। या मॅच आहेत काय, या मॅच 2 12वे पुढे किधर आहे? निखिल गोवारी उर्फ निकू नवीन बॅट्समन आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती कोण, छोटा पॅकेट बडा धमाका मित्रांनो, कट्टरचा जादूगर नन्ना मुन्ना राई हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे हिंद जय हिंद। पहिलाच खोलवर पद्धतीचा चेंडू त्याला कलात्मक पद्धतीने खेळून काढले, परंतु 2 धावा आल्यात। सुरेख चेंडू पाहायला मिळालो, एक धाव रोखावी लागेल। वंदितो चेतवा वारे चेतविताच चेतितो, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ते तुम्हाला सार्थक करावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल। 5 चेंडू आणि 9 धावांची गरज रवी कडू बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळते। ज्या चेतन कसलेने आतापर्यंत 2 षटकार ठोकले, तो चेतन कसले आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय आणि समोर अनुभवाचा बादशाह गोलंदाजी मार्कवरती। मी म्हटलं होतं छोटा पॅकेट बडा धमाका होताना पाहायला मिळतोय। इथे काय पाहायला मिळतंय, त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिसमिस, भाई लौट जाओ पवेलियन में। रवी कडू संघ नायक, संघ मालक, संघाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेताना पाहायला मिळते। 4 चेंडू आणि 9 धावा। पहिल्या चेंडूवरती अगदी वेगाने चेंडू टाकला पहिला चेंडू टाकत असताना आणि दुसऱ्या चेंडूवरती चकवा दिलाय, चकमक पाहायला मिळते। अगदी चेंडू हळूवार पद्धतीने त्या ठिकाणी फिरवला, स्टंपच्या लाईन मध्ये चेंडू पाहायला मिळतोय। थोडासा फिरकी घेणारा उजव्या यष्टीच्या बाहेर पडून सरळ यष्ट्यांवरती आदळताना चेंडू पाहायला मिळतोय, कलात्मक अप्रतिम। पहा रोशन म्हात्रे आणि रवी कडू यांना जर आपण दोघांना बाजूबाजूला पाहिलं ना, तर रवी कडू अगदी रोशन म्हात्रेच्या खांद्यापेक्षा आपल्याला अगदी हाईट छोटीची पाहायला मिळते, परंतु ज्या प्रकारे रोशन म्हात्रेंनी गोलंदाजी केली ना, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतात। हलवा हर्षल तेलवणकर
हर्षल तेलवणकर आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. पहा मित्रांनो, अर्चन तेलवलकर या खेळाडूला आपण पाहतोय ना, 2013 ते 2017 मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणून या खेळाडूची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. खोलवर पदेला चेंडू, पुन्हा एकदा एका धावेची मागणी केली जाते. चेंडू दूरवरती राहतोय, अगदी वेगात येत आहेत. एक धाव घेतली जाईल आणि पहा निक्कू गोवारी नाही मकरंद भगत पाहायला मिळतात त्या ठिकाणी. 3 चेंडू आणि 8 धावा. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. भाई आपण आतापर्यंत ज्या ज्या खेळाडूंना मुंबई इंडियन्सकडून 2013 ते 2017 पर्यंत खेळताना पाहिले ना, त्या खेळाडूंना या खेळाडूनं गोलंदाजी केलेली. तो हर्षल तेलवणकर आपल्याला पाहिलं. वेस्ट इंडिजच्या संपूर्ण टीमसाठी तो नेट बॉलर होता. मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी नेट बॉलर होता तो हर्षल तेलवणकर आपल्याला पाहिलं. अगदी क्रिस गेलला सुद्धा नेटमध्ये बॉलिंग केलेला खेळाडू पाहायला मिळतोय. 3 चेंडू 8 धावा. मैदानाच्या आतमध्ये सामना एकदा आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. पहिल्या फेरीचा सामना आहे, परंतु एकदम रोमहर्षक सामना पाहायला मिळतो. 3 चेंडू 8 धावा. जसा पाऊस रंगात आलाय ना, तशी मॅच रंगात आली. गोलंदाज रंगात आलाय, फलंदाज रंगात आलाय आणि मलाही रंग चढलाय. इट्स ए नो बॉल. ये मैंने क्या कर दिया. हे हरी, हे प्रभु, हे प्रेमानंदे जगन्नाथम, ये क्या हो गया. खोलवर पदीचा चेंडू, सुरेख फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली गेली, धडपडतोय, उठतोय. पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 1 धाव, रनआउटची संधी. पंचांकडे मागणी नाही. उर्वरित 2 चेंडू आणि 5 धावांची गरज विजयासाठी. तर दरम्यान मित्रांनो आपण पाहतोय फ्री बॉडी ॲनालिसिस त्या ठिकाणी एम.एन.आर. स्कूलच्या बाजूला एक नवीन सेंटर चालू झालं आहे आणि 2 दिवस तिथे फ्री बॉडी चेकअप कॅम्प असणार आहे. त्यामुळे विनंती असेल की जर कुणाला त्या ठिकाणी आपले पूर्ण बॉडी ॲनालिसिस करायचं असेल ना, तर नक्कीच तिथे जाऊन भेट द्या. मॅडम अच्छा, गेट फिट विथ किरण नियर बाय द एम.एन.आर. स्कूल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2 चेंडू आणि 5 धावा. खोलवर पदिता चेंडू, फटका सुरेख. क्षेत्ररक्षक ॲडी कांबळे गलती करतायत. ॲडी कांबळे इथे काय करतायत पहा. गोलंदाजाला त्या ठिकाणी आधाराची गरज होती, परंतु ॲडी कांबळे यांनी पूर्ण कष्टांवरती पाणी फेरण्याचं काम केलंय आणि चौकार गेलाय. आधीच दुष्काळ, त्या 13वा महिना पाहायला मिळतोय. मित्रांनो सूचनेकडे लक्ष द्या. गेट फिट विथ किरण हे आपल्याला पाहायला मिळते एम.एन.आर. स्कूलच्या बाजूला. अगदी 2 दिवस त्या ठिकाणी कॅम्प असणारे. संपूर्ण बॉडी चेकअप म्हणजे फ्री बॉडी ॲनालिसिस असणारे. विदाऊट कॉस्ट, कुठल्याही प्रकारची कॉस्ट तुमच्याकडून घेतली जाणार नाही. त्यामध्ये ॲनालिसिस, डेली फूड हॅबिट असणारे, हाईट, वेट, विस्करल फॅट लेवल असणारे, सबक्युटेनस फॅट लेवल, बॉडी फॅट, ज्या सगळ्या चाचण्या आपल्याला ते ठिकाणी करण्यात येतील. विनंती असेल आपणास की जर वेळ भेटेल तर आपण नक्की जाऊन त्या ठिकाणी आपलं संपूर्ण बॉडी चेकअप करायचे. थँक्यू मॅम. व्हिजिट फॉर आवर टुर्नामेंट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक सेकंड. चला मित्रांनो, एकदा सामना आवडला असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 1 धाव. रवी कडू गोलंदाजी मार्कवरती, निखिल गोवारी फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. सीमारेषेवरती असणारं क्षेत्ररक्षण संपूर्ण
सर्कलच्या आतमध्ये एक धाव रोखण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आणलं जातंय. सामना अजूनही बरोबरीत आहे मित्रांनो. मास्टर सूर्य 11 कामोटे आणि सार्थक 11 जुई या दोन संघांकडे सामना पाहायला मिळतोय. डोळ्याची पारणं फेडणार आणि पाऊस थांबलाय. निसर्गाला सुद्धा ही गोष्ट मान्य नाही. रवी कडू शेवटच्या चेंडूवरती आघात. मास्टर सूर्य 11